नमस्कार, तुम्ही पाहत आहात ते लोकसभा न्यूज चॅनल। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वतीने रक्तदानाचं महाशिबिर ठेवण्यात आले आहे। तर आज आपल्यासाठी व्यवस्थापकाची चर्चा मेरा नाम मोहम्मद खालिद है। यहाँ पर आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के मौके पर पिछले तकरीबन 16-17 सालों से धार्मिक एकता के उन्वान से मस्जिद यूनुस रेलवे स्टेशन व्यवस्थापक इनकी जानिब से यहाँ पर पानी का जो है बांटने का इंतजाम हमेशा यहाँ पर किया जाता है, जिसमें तकरीबन 5 से 6 हजार लीटर पानी यहाँ पर हम लोग जो है यहाँ पर जितने लोग दर्शन के लिए आते हैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के पास, वहाँ पर उनको हम लोग पानी पिलाते हैं। और इस साल हम लोगों ने साथ में जो है यहाँ पर ब्लड डोनेशन कैंप को भी यहाँ पर ऑर्गेनाइज किया है। इसको ऑर्गेनाइज करने का एक खास मकसद ये था क्योंकि अभी गर्मी के दिन चालू है और गवर्नमेंट हॉस्पिटल में और सभी ब्लड बैंक्स में नागड़ के जितने भी ब्लड बैंक है वहाँ पर जो है अभी शॉर्टेज हो चुका है। और इसी के उन्वान के ऊपर जो हॉस्पिटल में जो लोग आते हैं उनको ब्लड नहीं मिलता है शॉर्टेज की वजह से, तो इसलिए हम लोगों ने ये ब्लड कैंप यहाँ पे ऑर्गेनाइज किया ताकि जो शॉर्टेज है उसमें किसी न किसी तरह जो है हम लोग ब्लड डोनेट करके जो है उसको कम कर सके। मी डॉक्टर स्पर्शा गजानन देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे बीटीओ म्हणून कार्यरत आहे। इथे मस्जिद तर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होतं, म्हणून आम्ही इथे आलो। रक्तदान हे सर्वात मोठं दान आहे। रक्त ही एक गोष्ट आहे जी आपण फॅक्टरीमध्ये बनवू नाही शकत। जोपर्यंत तुम्ही दान करणार नाही तोपर्यंत कोणाला मदत होणार नाही। खूप सारे गरजू लोक असतात ज्यांना भेटत नाही रक्त, डिलिव्हरीचे पेशंट, ऍक्सिडेंटचे पेशंट, आणि यांना वेळेवर रक्त न भेटल्याने त्यांचा जीव जाऊ शकतो। पण तुम्ही जर एक बॉटल रक्त दान केलं तर त्याचे आपण 3 वेगवेगळे पदार्थ काढून 3 वेगवेगळ्या लोकांना मदत करू शकतो। तर आणि तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त 3 दिवसात बनून जाते तेवढं जे आपण काढतो। तर त्याच्यामुळे तुमची पण तब्येत वर काहीच असर होत नाही, पण त्याच्यामुळे समोरच्याचा जीव वाचू शकतो। तर आवर्जून रक्तदान करा ही माझी विनंती आहे। आतापर्यंत किती लोकांनी रक्त डोनेट केलेलं आहे? आपल्या इथे आतापर्यंत 7 बॅग झालेले आहे आणि बाकी लोकांना पण मी विनंती करते की त्यांनी दान करावं। जिथे पण होऊ शकेल तिथे करा। जिथे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे दान करा आणि गरिबांची मदत करा। ज्यांच्याकडे डोनर नाहीये किंवा जे देऊ शकत नाही वेळेवर पण त्यांना आपल्याला ब्लड द्यावं लागते, तर तुमच्या मदतीमुळे त्यांचा जीव वाचू शकतो। नमस्कार,